काही लकच नाही यार, एकही नाहीये घरात. बॅगेत वॉकिंग ऑन थांब. काय बघते, बॅग भरतेस? मला कंटाळून घरबीर सोडून चाललीस की काय? घर सोडून नाही चालले, आई बाबांकडे चालले. दिवाळी आहे ना म्हणून. ओ हॅपी दिवाळी इन ॲडव्हान्स. थँक्यू. खरं तर मीच जाणार होते, तू हक्कलस म्हणून, येत्या 1-2 दिवसात. पण आता तूच चालली आहेस म्हटल्यावर मग घराकडे लक्ष ठेवायला कोणीतरी पाहिजे ना. ठीक आहे, आता मी आहेच शेवटचा आठवडा इकडे, तर ठेवेत मी लक्ष. शनाया, आय एम सॉरी अगं. मलाही हे असं वागताना फार वाईट वाटतंय, पण मी तरी काय करणार? माझ्याकडे दुसरं ऑप्शन नाहीये ना. सोसायटीच्या लोकांनी मला नोटीस पाठवली म्हणून मला तुला अल्टिमेटम द्यावं लागलं. या त्यात तुझी नोकरी. तुला कसं कळलं? काय कळलं? की मला काढून टाकले ते? काय सांगतेस काय? अगं मी ते तुला तू जॉबला कधी जाणार हे विचारत होते. परत कधीच जाणार नाही त्या बोर जॉबला आयुष्यात. मग आता काय करणार आहेस तू? ए तू चिल मारा. आउट ऑफ ऑल द पीपल तू काळजी करायची गरज नाहीये माझी. तसंही घरातून हकललंच आहेस ना मला. जाऊ दे, गॅरीज काय तो काळजी करेल माझी. हो तेही आहेच म्हणा. शनाया, मी ब्रश विसरले माझा, आणून देतेस प्लीज? या. चला, सगळं अगदी ठरल्यानुसार प्लॅन प्रमाणे होतंय. आता हे बेलचं बटन बंद केलंय म्हणजे घरी कोणी आलं आणि त्यांनी बेल जरी वाजवली तरी बेल वाजणार नाही. तेव्हा हे सगळं करताना मला खूप वाईट वाटतंय. मला माफ कर. पण मी तरी काय करू? रेवतीताई म्हणतायत ते अगदीच बरोबर आहे. जोपर्यंत राधिकाताई स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं बघत नाही ना, तोपर्यंत त्यांचा या सगळ्यावर विश्वासच बसणार नाहीये. थँक्यू सो मच. चल निघते मी. हा हो, पोहोचले की कळवते तुला. ठीक आहे? ओके, बाय बाय. ये आता गॅरीला बोलवते लगेच. पण यानिकाने फोन केला मला आतापर्यंत. 24 तासात डिवोर्स पेपर आणायला सांगितले होते. यांनी सिरियसली घेतलंय की नाही मला? मीच फोन करते. हॅलो. हॅलो, कुठेस तू? किती वेळ वाट बघते फोनची मी? काय नाही, मी जरा जातो एके ठिकाणी. ते तू कुठेही जा, पण मला सांग काय झालं एक्झॅक्टली, काय ठरवलंस तू? शनाया, आता 24 तासांची मुदत दिली आहेस ना तुम्हाला, मी करतो काहीतरी. मग मी काय 24 तास वाट बघायची तुझी? नाही, फक्त 1 तास. 1 तासात तुला उत्तर मिळेल. रिअली? हो शनाया. प्रॉमिस? प्रॉमिस. ओके. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा,
जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.